चल आज तुला ना खारा वांगा आणि भाकरी कशी करायची ना ते दाखवते. सासूबाई म्हणे या इन्स्टाच्या पेजला 1,00,000 फॉलोअर्स झालेले आहेत, म्हणजेच 100K. त्या निमित्ताने मी तुम्हाला आज एक महाराष्ट्रीयन थाळी दाखवणार आहे. त्यात मी तुम्हाला खारं वांग, भाकरी असं दाखवणार आहे. खारं वांग करताना आपल्याला अशा पद्धतीने वांग चिरून घ्यायचंय. भरल्या वांग्याला जसं आपण वांग चिरतो ना तसंच वांग चिरायचंय. अशा पद्धतीने चिरल्यामुळे वांग्याच्या आतमध्ये जर कीड असेल तर ती आपल्याला दिसून येते. खरड्यासाठी आपल्याला दाणे, जिरं, कोथिंबीर, मिरची, लसूण आणि थोडंसं ओलं किंवा सुकं खोबरं असं लागेल. तेल तापल्यावर आपल्याला इथे जिरं टाकायचंय. जिरं तडतडलं की लसूण टाकून घ्यायचंय. थोडा लसूण परतून झाल्यानंतर आपल्याला त्याच्यात दाणे टाकायचे. इथे दाणे आपल्याला खूप खरपूस भाजायचे नाहीयेत. थोडेसे भाजून झाले की त्याच्यावर हिरवी मिरची टाकायची. मिरची छान भाजून झाली की त्याच्यात आपल्याला खोबरं टाकायचंय. खूप जण हे खारं वांग करताना मिरची आणि लसूण भाजून घेत नाही, तसंच टाकतात. पण हे जर भाजून घेतलं ना तर त्या खाऱ्या वांग्याची टेस्ट खूप छान येते. आता हे थंड झाल्यानंतर आपल्याला मिक्सर मधनं थोडंसं जाडसर वाटून घ्यायचंय. आपलं हे वाटण आता वाटून तयार आहे. यात आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचंय आणि थोडीशी हळद घालून घ्यायची. सगळं कालवून झाल्यानंतर त्याची थोडीशी चव घेऊन बघायची, म्हणजे आपल्याला तिखट मीठ बरोबर आहे का नाही ते कळेल. परफेक्ट. इथे वांग्यात आपला सगळा मसाला भरून झालाय. आता आपण ती फोडणीला टाकणार. आपल्याला इथे हिंग घालून घ्यायचा आहे. थोडीशी मोहरी घालायची. त्याच्यात आपल्याला थोडंसं आता हळद घालून घ्यायची. आता ही सगळी वांगी त्या तेलात लावून घ्यायची. सगळी वांगी ह्याच्यात लावून झाल्यानंतर गॅस बारीक करायचा आहे आणि वरती झाकण ठेवायचंय. इथे आपण पाण्याचा वापर अजिबात करणार नाही आहोत. ही वांगी आपण नुसती वाफेवर शिजवणार आहोत. 2-3 वाफा काढल्यानंतर आता राहिलेला मसाला आहे तो आपल्याला त्यात घालून घ्यायचा आहे. या खारं वांग्यासोबत खाण्यासाठी आपण आता ज्वारीची भाकरी करणार आहोत. ज्वारीचं पीठ घेतलंय, त्यात थोडंसं मीठ घालून घेणार आहोत. एक 1,00,000 फॉलोअर्स झाल्याबद्दल मी आज तुमच्यासाठी स्पेशल बनवली आहे खारं वांग आणि भाकरीची डिश.